अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट असा एक क्वेश्चन आहे जो बोर्डमध्ये आतापर्यंत 3 ते 4 वेळा विचारला गेला आहे. इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. 17th टर्म जो आहे तो 10th टर्म पेक्षा 7 नी मोर आहे, जास्ती आहे. तर तुम्हाला डी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारतो. एकदम आपण इझिली याला सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात पहिले कंडिशन 17th टर्म म्हणजे काय होईल T17 इज म्हणजे काय होते इज इक्वल टू 7 मोर दॅन मोर म्हणजे काय होते प्लस इथं प्लस करू कितीनेच मोर आहे 7 10th टर्म कशापेक्षा 10th टर्म म्हणजे काय होते T10 आता आपल्याला माहित आहे 17th टर्मचा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी 17th टर्म म्हणजे होईल a प्लस 16d इज इक्वल टू 10th टर्म म्हणजे होईल a प्लस 9d एक कमी करायला लागते प्लस 7 इथून a कॅन्सल हा 16d आहे प्लस 9d इकडे गेल्यावर होईल मायनस 9d इज इक्वल टू इकडे राहिला 7 16d मायनस 17d सॉरी 16d मायनस 9d म्हणजे येईल आपला हा 7d इज इक्वल टू 7 7 मल्टिप्लाय मध्ये राहतो इकडे जाऊन होईल डिवाइड d इज इक्वल टू आपला आन्सर येईल 7/7 d चा आन्सर आला आपला 1 देअरफॉर कॉमन डिफरन्स का आला 1 एवढा इझी क्वेश्चन आहे आणि हा एकदमच इम्पॉर्टंट असा क्वेश्चन